लढणारे बहुसंख्य आहेत हे आज आपण इथं या व्यवस्थेला दाखवून दिलेलं आहे। तसेच बरेच जण आज आमचे SFIच्या बिहारचे क्रांतिकुमारी सोबत 40 जण एका महिन्यापासून जेलमध्ये आहे। आय स्टँड विथ देम इन सॉलिडॅरिटी कॉज। आणि आपण एकटे नाही आहोत, आपण इथं आलेलो आहोत। आज आमच्या देशाची खरोखर तरी शोकांतिक आहे की आज आमच्या देशात एक खूप जास्त असंवेदनशील सरकार सत्तेत आलेलं आहे। आणि हे असंवेदनशील सरकार एवढं अमानुष्य आणि क्रूर आहे की त्यांनी काल जो प्रकार दिल्लीमध्ये केला याचा आपण सगळेच जाणतो। आज या सरकारचा जो गृहमंत्री आहे, केंद्रीय गृहमंत्री, एक तळीपार आहे। यांना आमचे प्रश्न नकोय, यांना फक्त आमची मतं हवे, आमच्या तरुणांची मतं हवे, पण यांना आमच्याशी काही सोय सुचत नाही आहे। मी जाहीरपणे बोलतो, जर यांना आमच्या विद्यार्थ्यांशी, आमच्या तरुणांच्या प्रश्नांशी काही सोय सुचत नाही आहे तर आम्ही या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली देतो। हे मोठ्या मोठ्या डंका वाजवतात की जगभर आमचा डंका वाजून राहिला, आमच्या भारत देशाला डंका वाजून राहिला, पण आजची खरोखर परिस्थिती हे आहे की भारत सगळ्या इंडेक्समध्ये मागे आहे। एज्युकेशन इंडेक्समध्ये भारत मागे पडतोय, हंगर इंडेक्समध्ये भारत मागे पडतोय, प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत मागे पडतोय। हे आमची तरक्की आहे? नाही मित्रांनो, भारत ही नाही आहे। भारत खूप चुकीच्या लोकांच्या हातात आलेला आहे। हे स्वतःला धुरंधर म्हणतात, प्रोपोगंडावाल्या मूव्ही चालवतात, पण हे खरोखर सरेंडर आहे। काल राष्ट्रपती भवनावर जेव्हा हे विद्यार्थी चालून गेले, हे पुस्तकं घेऊन गेले, महापुरुषांचा विचार घेऊन गेले, महापुरुषांच्या प्रतिभा घेऊन गेले, तिथं त्यांनी एनर्जी कमांडो लावले। तिथं हे सैनिक बंदुका घेऊन पॉइंटेड बंदुका आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर यांनी ठेवल्या होत्या, पण आमचे विद्यार्थी डगमगले नाहीत। ते तिथं गेटपर्यंत पोहोचले, पण हे गप्पा चर्चा करायला यायला हवे होते, कारण हे आंदोलन लोकशाही मार्गाने होतं, पण हे आंदोलनाला चर्चा करायला आमच्यासोबत आले नाहीत। का आले नाहीत? कारण हे धुरंधर नाही, हे सरेंडर आहे। हे ट्रम्प समोर घाबरले, यांनी घुटणे टेकले ट्रम्प समोर, हे सगळ्यांसमोर घाबरतात। हे विद्यार्थ्यांना घाबरून पळून गेले मागच्या दाराने, ही वास्तविकता आहे। यांना आमच्यासोबत चर्चा करायची नाही, पण एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की फक्त जर यांना मतांशी जर घेणं देणं असेल तर आम्ही 2019ला दाखवून देऊ की तरुण शक्ती काय आहे, आणि विद्यार्थी यांना दाखवून देतील धडा की 2029ला हे कसे सत्तेवर आम्ही दाखवून देऊ यांना। विद्यार्थी आंदोलनाचा एक इतिहास राहून गेलेला आहे की जेव्हा जेव्हा या सरकारने विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जेव्हा या देशामध्ये विद्यार्थ्यांना सक्षम होतं, तेव्हा विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितलेला आहे। डाव्या चळवळीचे सीताराम येचुरी हे जेव्हा JNU मध्ये प्रेसिडेंट होते, JNU मध्ये SFIचे, तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी समोर त्या JNUच्या चॅन्सलर असताना 1977ला त्यांचा राजीनामा मागितला। तेव्हा त्यानंतर जे वादळ उठलं विद्यार्थी संघटनांचं, त्यानंतर जितक्याही ह्या सरकारला जाब देऊन राजीनामा इंदिरा गांधींनी दिला, आणि त्यानंतर इंदिरा गांधीचं सरकार पाडण्यात आलं। त्याच्या मागे विद्यार्थी चळवळीचा हात होता। शेवटी मी एवढंच बोलेन, हे म्हणतात की विद्यार्थ्यांनी राजकारण करू नये, विद्यार्थ्यांनी राजकारण करू नये, विद्यार्थ्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊ नये। का घेऊ नये विद्यार्थ्यांनी सक्रिय राजकारणात भाग? अरे तुमच्या राजकारणामुळे आमच्या ताटातल्या भाकरीपासून तर आमच्या पुस्तकातल्या पानांपर्यंत तुमचं राजकारण परिणाम करतं आमच्यावर। आम्ही का भाग घेऊ नये? आम्ही सक्रियपणे भाग घेऊ, आम्ही दाखवून देऊ की आमचा विद्यार्थी लढा आहे आणि तुमच्या राजकारणाविरुद्ध आम्ही आमचं राजकारण उभारू। आज शेवटी एवढंच बोलतो, जो रोजी रोटी दे न सके वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। लाल सलाम सगळ्यांना आणि जय हिंद।